मराठवाड्यावर दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये अँथ्रॅक्सचा हल्ला. परभणीत 150 मेंढ्यांचा अँथ्रॅक्सनं मृत्यू. फैला होण्याच्या धोक्यानं प्रशासन सतर्क. भारत माता की जय मुद्द्यावरून विधिमंडळात रणकंदन. मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम तर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या गाभारा प्रवेशासाठी महिलांचं आंदोलन तर गाभारा प्रवेश बंदी विरोधातील त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांचं आंदोलन स्थगित. मंगळसूत्र हुसकावत ढकलून दिल्यानं मोटरसायकलवरून पडून महिलेचा मृत्यू. औरंगाबादमधली दुर्दैवी घटना. चार वर्षांच्या चिमुरडीचा दप्तराच्या ओझ्यानं तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू. नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना. नाशकातील नांदूर मधमेश्वरातील धरणातील डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप. चंद्रपूरचा पारा 45 अंशांवर तर नागपूरचं तापमान 43 डिग्री. उन्हाच्या वाढत्या काहिलीनं महाराष्ट्र होरपळला. पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान. पश्चिम बंगालमध्ये सरासरी 74.47% तर आसामात 67.10% मतदान. अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय सकट 500 उद्योगपतींनी काळा पैसा पनामा देशात लपवला. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राचा खळबळजनक दावा. कचरा कोंडीत टाका आणि चॉकलेट मिळवा. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत नाशिककर तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाडेकरूंसाठी, खास करून महाराष्ट्रातल्या आणि त्यातही मुंबईतल्या भाडेकरूंसाठी नवा आदर्श भाडेकरू कायदा आता येणार आहे आणि याच्यावरती गदारोळ व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. यामुळे एकीकडे मालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा तर मिळणारच आहे, पण त्याचवेळी भाडेकरूंना मात्र जुने स्वस्तायचे दिवस सोडावे लागणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या तरी त्याला आदर्श भाडेकरू कायदा असं म्हटलं जात असलं तरी वस्तुतः आदर्श परिस्थिती मालकाला उपलब्ध करून देणारा तर हा कायदा ठरणार नाही ना, असा लोकांच्या मनात प्रश्न आहे. आणि त्यावरच आपण लक्षवेधीची आजची चर्चा ठेवली आहे. नवा भाडेकरू कायदा खरंच आदर्श आहे का, यावर बोलायला आपल्यासोबत मान्यवर आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा अपेक्षित आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नव्या भाडे कायद्यामुळे नक्की कुणाचा फायदा? कायदा भाडेकरूंच्या मुळावर येणार आहे का? सरकारनं मालकांना झोक्तमाप दिलंय का या सगळ्या कायद्यामध्ये? आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर का या मुद्द्यावर व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन नक्की व्यक्त व्हा. @जयमहाराष्ट्र वरती आपला प्रश्न आहे जो तुम्ही बघू शकता. नवा भाडे कायदा भाडेकरूंच्या मुळावर येईल का? आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत मान्यवर. माझ्या इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत अजित सावंत, मुंबईतल्या प्रश्नांचे अभ्यासक आहेत, भाडेकरूंच्या समस्येचे जाणकार आहेत, स्वतः कामगार चळवळीची पार्श्वभूमी असलेले राजकीय नेते राहिलेले आहेत. अजित सावंत यांचं स्वागत. राज पुरोहित आपल्यासोबत आहेत, भाजप प्रवक्ते, भाजपचे मुंबई माजी प्रदेशाध्यक्ष, तेही आपल्यासोबत आहेत. त्यांनी वेळ दिला त्यांचेही आभार. आपल्यासोबत विजय कुमार असतील, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत असतात, ते पुण्याहून असतील. आणि थोड्याच वेळात फोनद्वारे सचिन अहिर, जे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री राहिलेले ते, आणि बाळा नांदगावकर मनसेचे प्रवक्ते आपल्यासोबत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा पुरोहितजींपासून सुरुवात करेन. राज पुरोहितजी, हा कायदा येतो याला आदर्श भाडेकरू कायदा म्हटलेला आहे, पण यातल्या तरतुदींवर नजर टाकली तरी लक्षात येत आहे नुसती मुंबई म्हणाल तुम्ही तर जुन्या सिस्टीमचे भाडं, पागडी सिस्टीम मधले भाडेकरू सगळ्यांवर संक्रांत येणार आहे. मग हा आदर्श भाडेकरू कायदा कसा काय? नाही, तुम्ही जेव्हा माझं नाम बोलले ना तर माझ्या समोर भाडेकरू नेता राज पुरोहित बोलायचे. बरं, भाडेकरू नेता मुंबईमध्ये एकच आहे, राज पुरोहित. ओ बरं. 40 वर्ष मुंबई भाडेकरू एकता संघ माझीच ऑर्गनायझेशन आहे, कोणाकडे भाडूत ऑर्गनायझेशन नाहीये. बरं. आणि मीच लढतोय नवीन कायदा आणो काही आहे. अरे आपल्याला आता मी सांगतोय, बोला बोला. ते आदर्श म्हणजे बाणू मध्ये 92 मध्ये जेव्हा काँग्रेसची सरकार होती त्यांना एक नवीन आदर्श मॉडर्न रेंट ऍक्ट म्हणून एक निर्मिती केली कानूनची. आणि सगळ्या स्टेटला सांगितलं की तुम्ही
त्यामधला काय काय पाहिजे ते तुम्ही घ्या. हम्म, त्यामध्ये आपण महाराष्ट्र सरकारमध्ये 3 कायदे होते. हम्म, विदर्भाचा वेगळा, मराठवाडा का वेगळा हम्म, आणि मुंबई रेंट टॅक्स कंट्रोल होता. हम्म, तो तेव्हा तिन्ही महाराष्ट्राने ते सगळं एक घेतलं तिथे मॉडेल रेंट टॅक्स. हम्म, त्याचा ज्याला विरोध झाला तो ये सिलेक्ट कमिटीमध्ये गेला. हम्म, मी सिलेक्ट कमिटीमध्ये होतो आणि 6 वर्ष आपण खूप मेहनत केली हो आणि एक नवीन रेंट टॅक्स कायदा मुंबईमध्ये आणला. बरं आता आपण सांगतात की नवीन कायदा येतात लँडलॉर्डचा फेरमते येणारच नाही. आता तुम्हाला नवीन बातमी सांगतोय. बरं सकाळीपासून हम्म, जेव्हा मी पेपरमध्ये वाचला हम्म, त्यापासून मी सकाळीपासून मी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, डिटेल चर्चा केली. हम्म, विधानसभामध्ये अध्यक्ष साहेबांना आम्ही विचारलं बरं की साहेब मुंबई आज पेपरात आलेला आहे, सरकारला काय म्हणणं आहे ते सांगा, आमचा स्टेटमेंट द्या. तभी स्पीकर साहेबांनी अध्यक्षांनी गव्हर्नमेंटला आदेश दिला की तुम्ही स्टेटमेंट करा की काय नवीन कायदा आहे, तुमच्या स्टेटच्या सरकारला काय करायचं आहे. बरं आणि मी 4:30 वाजता हम्म, मुख्यमंत्री महोदय साहेबांना मी पत्र दिला आणि डिटेलमध्ये सगळं सांगितलं की काय आहे. हम्म, त्याने मुख्यमंत्री साहेबांनी आपले प्रिन्सिपल सेक्रेटरी हाऊसिंग नाव विसरलो होता, हम्म, त्यांना फोन केला आणि सांगितलं की सगळं डिटेल गोळा करा आणि मला सांगा, हम्म, मला विधानसभामध्ये स्टेटमेंट करायची. बरं आता 1 तास झाला आहे. हम्म, माननीय मुख्यमंत्री महोदयने स्टेटमेंट केला ती मी आता सांगतोय. हो तुमचं सगळं संभ्रमण दूर होऊन जाणार. बरं बरं माननीय मुख्यमंत्री विधानसभामध्ये सांगितले हम्म, की कुठलाही नवीन रेंट ऍक्ट आपण स्वीकार करणार नाही. मागची सरकारमध्ये जे मॉडर्न रेंट ऍक्टची चर्चा पडली होती हम्म, ते वेबसाईटमध्ये आणि ईमेलमध्ये आणि चर्चामध्ये आहे. हम्म, कोणाला पण त्यामध्ये जाऊन ते आपला सजेशन देऊ शकतात, बरं घेऊ शकतात. हम्म, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकारने मॉडर्न रेंट ऍक्टला एक्सेप्ट केलेला नाही. हम्म, आपल्याकडे तर नवीन रेंट ऍक्ट कायदा आहे, आपल्याला मॉडर्न रेंट ऍक्टचा एक्सेप्ट करण्याची गरज काय आहे. बरं आणि कोणाचे भाडेकरूच्या भाडा वाढणार नाही हम्म, आणि गवाही दिली आहे फ्लोअर मध्ये. बरं आणि देवेंद्र फडणवीस सीएम साहेबांनी सांगितलं आहे हम्म, कुठला भाडेकरूंना भीती डरण्याची काही गरज नाही, हम्म, आम्ही भाडेकरूंच्या पाठीमागे आहे. हम्म, आणि एक खूप दुसरी गोष्ट सांगितली आहे, हो नंतर मी डिटेल स्टडी करतो हम्म, आणि तुरंत मी महाराष्ट्र विधानसभामध्ये हम्म, परत स्टेटमेंट करणार आहे सगळं. हम्म, हे कदा गोंधळ झाला आहे तो महाराष्ट्र मुंबईला कुठलाही भाडूकरांना चिंता करण्याची काही गरज नाही. हम्म, कुठलाही मॉडेल रेंट येत नाही, हम्म, कुठलाही कोणाच्या भाडूच्या भाडा वाढत नाही हम्म, आणि कुठल्याही प्रकारच्या कोणीच्या घरे बाहेर फेकू देणार जाणार नाही. बरं. हे विधानसभाच्या फ्लोअर मध्ये स्टेटमेंट आहे. बरं सो काही चिंता करण्याची काही गरज नाही. बरं मी जय महाराष्ट्राचा धन्यवाद करतोय बरं. की आपण हे चर्चा ठेवली हम्म, आणि भाडुकरेकडे परत आम्हाला पोहोचवले. बरं पुरोहितजी तुम्ही आमच्यासोबत राहाच. तुम्ही जर का आश्वस्त करत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण प्रश्न असा आहे की केंद्रातला हा मॉडेल ऍक्टच्या अंतर्गतच राज्याचा कायदा बनणार असतो, त्याच दिशेने त्याची अंमलबजावणी अपेक्षित असते, म्हणून आपल्या सगळ्यांना चिंता आहे. अजित सावंत आपल्या सोबत आहेत. अजित सावंतजी आपलं काय म्हणणं आहे? आपण आश्वस्त आहात या परिस्थितीमुळे? नाही, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की हा जो आदर्श भाडे नियंत्रण कायदा आहे हां तो राजपुरोहित जे सांगतायत हां त्यांच्याच पक्षाच्या केंद्र सरकारने आणलेला हा कायदा आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतो. बरोबर आहे. आणि आपण काय म्हणतात तसं तो चुकीची राज्याने गोष्टी तो करताय? स्वीकारला पाहिजे. ते 92 आला होता. पुरोहितजी मला जरा बोलून द्या मग आपण बोला. 2004 साली जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण प्रकल्पाच्या अंतर्गत काही ज्या वित्तीय मागण्या मंजूर करताना त्यावेळेच्या केंद्र सरकारने सुद्धा तत्कालीन राज्य सरकारला अशासाठी घातल्या होत्या की हे नवीन तुम्ही आदर्श भाडे नियंत्रण कायदा स्वीकारायला हवाय का, त्याच्यात बदल करायला हवेत जे भाडेकरूंसाठी योग्य नसतील. परंतु तत्कालीन राज्य सरकारने त्याला विरोध केला होता आणि ते घोंगडं तसंच भिजत राहिलं होतं. मी राजपुरोहित साहेबांचा अत्यंत आभारी आहे की उशिरा का होईना त्याने आपल्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. बरं. अर्थात राजपुरोहित साहेबांची, मंगलप्रभात लोढा यांची सगळ्यांची वोट बँक धोक्यात असल्यामुळे ते उशिरा का होईना जागे झाले की आपल्याच वरती हा घाला येतोय म्हणून त्यांनी आता ओरड सुरू केली. परंतु गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेमध्ये घोषणा करेपर्यंत की अशा प्रस्तावित सुधारणा असलेला आम्ही कायदा राज्यातर्फे करणार आहोत केंद्र सरकारच्या आदर्श भाडे नियंत्रण कायद्यापर्यंत, हो. तेव्हा हे लोकप्रतिनिधी भाजपचे कुठे होते? हा माझा त्यांना पहिल्यांदा राजपुरोहित साहेबांना आणि दुसरे ते त्यांचे लोढा म्हणून जे दुसरे आमदार आहेत त्यांना माझा प्रश्न आहे. पण ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर.
उशिरा का होईना ते आवाज उठवतायत बरं. आणि हा अत्यंत घातक असा कायदा आहे. आणि आता दुसरा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जे आपण म्हणताय की त्यांनी जे आश्वासन दिलंय हो. त्या आश्वासनाच्या संदर्भामध्ये आपण आश्वस्त आहात का? Exactly. मला आपल्याला एक सांगायला पाहिजे की भाजपची मंडळी बऱ्याच वेळा अनेक आश्वासनं देत असतात, असा त्यांचा इतिहास आहे. अगदी म्हणजे कोर्टात जाऊन बाबरी मशिदीला आम्ही धक्का लावणार नाही असं सांगितल्यानंतर काय देशभरात झालं ते आपण पाहिलं. मुद्दा तो नाहीये त्यांच्या आश्वासनावर किती विश्वास ठेवायचा. कारण आता महापालिका निवडणुका आहेत. महापालिका निवडणुका असताना कुठल्याही पक्षाला, सत्तेवरती असणाऱ्या पक्षाला हे परवडणार नाहीये. त्यामुळे केवळ पुढे ढकलायचं आहे का स्पष्ट सांगायला पाहिजे सरकारने. माझं म्हणणं असं आहे की नुसती विधान करून चालणार नाही, की जसं इंदिरा गांधींनी केलं होतं कसेल त्याची जमीन हो. तसंच राहील त्याचं घर हे तुम्ही सांगणार आहात का? हे जर सांगणार असाल तर खऱ्या अर्थाने भाडेकरू आणखीन आमच्यासारखे लोक आश्वस्त होतील. बरं, मी जातो. मी यांच्याकडे पण जाणार आहे, राज पुरोहित यांना. त्यांना काही सावंतांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर द्यायचं असेल, पण त्यापूर्वी पुण्याला आपल्यासोबत आणखी एक पाहुणे आहेत, विजय कुंभार, माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. विजय कुंभारजी, या प्रस्तावित कायद्याच्या अनुषंगाने केंद्रातला मसुदा लवकरच स्टेबल होणार आहे, जो काँग्रेसची राहिलेली प्रक्रिया भाजपच्या केंद्र सरकारने पूर्ण केलेली आहे. तो एकदा झाला की त्याच्यानंतर महाराष्ट्राचा कायदा त्याला सुपरसीड करेल का त्याच्या अंतर्गत काम करेल किंवा काय, आपल्याला काय वाटतं? खरं तर मला आश्चर्य वाटतं या दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांचं. हे पहिल्यांदा असं घडत असेल की एखाद्या कायद्याला सामाजिक कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत आणि राजकारणी कुठल्याही पक्षाचे असले तरी तो विरोध करतायत. खरं तर या संपूर्ण प्रश्नाकडे भावनावश होऊन किंवा वोट बँक म्हणून पाहून चालणार नाही. याच्या हे होतं कसं, म्हणजे एकदा एक भाडेकरूवर तरी अन्याय करायचा किंवा घर मालकावर तरी अन्याय करायचा, अशा रीतीचे कायदे आपल्याला हवे आहेत का? मी हा कायदा संपूर्ण वाचलेला आहे. मला हा कायदा दोन्ही बाजूचा विचार करून तारतम्याने केलेला आहे असं वाटतं. आता याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल हा भाग नंतरचा असला तरी याच्यातल्या तरतुदी ह्या दोन्ही बाजूला सुसह्य होतील, दोन्ही बाजूंना मान्य होतील अशा पद्धतीच्या आहेत. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, हा जमाना थोडंसं त्याच्याकडे आता वेगळ्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. कारण ज्यांची घरं असतात, ज्यांनी घरं बांधलेली असतात तेही तुमचेच वोट बँक्स असतात, त्यांनी स्वतःचाच पैसा लावलेला असतो. मात्र कुणी तर राहिला आलं की त्याचं घर मात्र तुम्ही हिसकावून द्यायला तयार होता. हे काही फारसं बरोबर नाही. हा कायदा माझ्या मते अत्यंत चांगला आहे आणि या कायद्याअंतर्गतच महाराष्ट्राला इथून पुढे वाटचाल करावी लागेल. जसं मगाशी जवाहरलाल नेहरू योजनेचं उदाहरण दिलं, त्यावेळेला आपण अर्बन लँड सिलिंग ऍक्ट रद्द केला. त्या कायद्यानुसार आपल्याला जर नव्या योजना हव्या असतील, आपल्याला जर जागतिक बँकांचं सहकार्य हवं असेल, जर वित्तीय हे असं असेल तर हे काही मॉडेल रिफॉर्म्स आहेत, हे करावेच लागतील. भावनावश होऊन किंवा वोट बँकेच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघून चालणार नाही. बरं, मी राज पुरोहित यांच्याकडे पुन्हा एकदा जातो. राज पुरोहितची जर का आपण एवढं आश्वस्त करताय तर मग मुळात या तरतुदी दिल्लीच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित कायद्यामध्ये येतातच कशा आणि त्या राज्य सरकारवरती बंधनकारक असणार की नाहीत? अरे जोशी जी, हे सावंत साहेब ते फोकट में राजनीती करतात. मी आता काय सांगतोय बोला. ते मॉडेल रेंट ऍक्ट करण्याची काही गरज नाही, घेण्याची काही गरजच नाही हो. आता मी 30-35 त्यामध्ये मी काढलेले. ते मॉडेल रेंट करून दिलं तेव्हा काँग्रेस शासन होते. आता हे सांगता बीजेपी करतात. 92 ला झाला ते मॉडेल रेंट ऍक्ट, आता 2004 ला झाला नाही. 92 ला जेव्हा मॉडेल रेंट ऍक्ट झाला तेव्हा काँग्रेसची सरकार होती. सगळं ते मॉडेल रेंट ऍक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि मी स्वतः विरोध केला आणि मी सिलेक्ट कमिटीमध्ये होता. माझा सगळा इतिहास आहे. आणि आता ते मी सांगतात ते राजनीती करतात नाही, बाबरी मस्जिद आणतात नाही. इथे कुठे बाबरी मस्जिद आहे? राम मंदिर बांधा ना. बाबरी मस्जिदची त्यांना खूप याद आते. राम मंदिर बांधा तिथे. मी काय सांगतोय ते जेव्हा मुख्यमंत्री द स्टेट हेड महाराष्ट्र विधानसभाच्या फ्लोर मध्ये आश्वासित करतात की आपण मॉडेल रँक घेणार नाही. मॉडेल रँकची कुठलाही संबंध नाही, कोणाच्या काय डरण्याची काय गरज नाही, आपण काय परिवर्तन करतच नाही. तर का सावंत चीफ मिनिस्टर मध्ये भरोसा करू की सावंत साहेबांमध्ये भरोसा करू? काय तुम्ही सांगा ना. महाराष्ट्र सरकार कोणामध्ये भरोसा करणार? तेव्हा चीफ मिनिस्टर गिवन द स्टेटमेंट की आता कुठलाही भीती तुम्हाला डरण्याची काही गरज नाही, ते विषय संपला आता. आणि ते परत एक स्टेटमेंट करणार आहे. सो आता मॅटर इज क्लिअर, कुठलाही रेंट मॉडेल रेंट घेणार नाही. आणि आपले पुण्याचे जे विजयजी ते तो लँडलॉर्डचे माणूस दिसतात मला. ते मी ते बघितला
दोघे साईड मी बघितली. काय बघितली तुम्ही हो. दोघे साईड? तुम्ही लँडलॉर्डचा पक्ष घेतात. तुम्ही काय म्हणजे मॉडेल रँक घ्यायचे आणि 200% भाडे वाढवायचे हो. आणि ते गरीब भाडुताच्या रस्त्यावर सोडवायचा. काय तुम्ही सांगतात बॅलन्सिंग ऍक्ट करतात. विजयजी, पुण्यामध्ये तुम्ही बॅलन्स ऍक्ट करण्याची काही गरज नाही. आम्हाला मॉडेल रँकची जरूरत नाही आहे आणि मॉडेल रँक आम्ही घेणार नाही. आम्ही विरोध करतात आणि विरोध करणारच. आम्ही भाडूच्या बरोबर आहे आणि भाडूत गरीब आहे, कमजोर आहे आणि तुम्ही सांगतात लँडलॉर्डचा बॅलन्स बघा. काय लँडलॉर्डचा बॅलन्स बघायचे? लँडलॉर्डने पागडी खाल्ली आहे की नाही खाली? 50 वर्ष झाले, हा. लाखो करोड रुपया लँडलॉर्डने पागडी खाली आहे. हो. ते त्याचा हिसाब कोण घेणार? काय तुम्ही विजयजी पुण्यामध्ये बोलतात आणि लँडलॉर्डला पक्ष घेतात बरं. आणि बॅलन्सची बात करतात. असे बरोबर नाही आहे. बॅलन्स काही नाही आहे. आता जो गरीब भाडूत आहे त्यांना रक्षण करण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्रीने आश्वासन दिलं आहे. आम्ही संतुष्ट आहे. बरं, ठीक आहे. पुरोहितजी, तुम्ही बॅटिंग तर चांगली केलेली आहे आणि तुमच्या बोलण्यामुळे तर खरंच असं झालेलं आहे की मग अजित सावंतांना मलाच विरोध करायला माहिती आहे बोलवलं ना. कशाला? तुम्हीच हो, पुरेसे साहेब, होता. जोशी साहेब, पण जोशी तरी साहेब, सुद्धा माफ अजित करा. सावंतांचे मला- काय मुद्दे आहेत? मला- पुरोहितजी, आपण मला ऐकूया. माहिती आहे. पुरोहितजी, तुमच्या मी बोलण्याला 35 अजित सावंत फोडून वर्षामध्ये काढतायत, मी त्यांना काम अजून करतोय. पूर्ण विश्वास बसलेला नाही. अजित सावंत नाही, विजय सावंत साहेब विजय को कुमार क्या साहेब हे विचार अतिशय अनुभवी आहेत आणि नॉलेजेबल पण आहेत. खूप त्यांचं ज्ञान समृद्ध आहे. परंतु ह्या प्रश्नावरती जी भूमिका लँडलॉर्डचे घेतात, मला माणूस असं आहे. वाटतं की त्यांनी या आदर्श भाडे नियंत्रण कायद्याचे दूरगामी परिणाम शहरांमध्ये काय होणार आहेत बरोबर. ह्याचा त्यांनी विचार केलेला आहे का? हा प्रश्न मला विजय कुमारजींना विचारायचा आहे. 847 चौरस फुटाच्या जागेत राहणाऱ्या माणसांवरती जेव्हा असह्य अशी भाडेवाढ लादली जाईल आणि 2 महिने भाडं नाही दिलं तर त्याला बाहेर काढण्याचा अधिकार राहील. आज मला सांगा, शहरांमध्ये परिस्थिती बोला काय आहे? विजयजी. म्हणजे उद्याची जी स्मार्ट शहरं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं बनवायची आहेत, त्या स्मार्ट शहरामध्ये कामगारांना, मध्यमवर्गीयांना, गरिबांना जागाच ठेवायची नाही असं ठरवलेलं आहे काय? आजच ज्या पुनर्विकासाच्या योजना मुंबई शहरामध्ये आपण बघतो, त्या पुनर्विकासाच्या योजनांमधून इथला मध्यमवर्गीय आणि कामगार आणि विशेषतः मराठी माणूस हा बाहेर फेकला जातोय, हे सत्य आहे. आणि उद्या जर हे अशा प्रकारचं जर आपण दिला, पुनर्विकास योजना ज्या वेळेला सुरू होतात किंवा मालकांच्या हातात जेव्हा कुलीत मिळते तेव्हा ते काय करतात? जागा पित्याच्या नावावरची जागा मुलाच्या नावावरती किंवा त्याच्या वारसाच्या नावावर करायला टाळाटाळ करतात. जागेमध्ये काही छोटे मोठे बदल केले म्हणून ते सुधारणा केल्या म्हणून महानगरपालिकेकडे तक्रार करतात आणि ती जागा त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतात. बिल्डिंग मोडकळीला आली असं दाखवून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. उद्या जर हा कायदा आला आणि त्याच्यावरती असह्य भाडेवाढ जेव्हा लादली गेली आणि ती जर भाडेवाढ कंबरडं मोडणारी असेल आणि भाडे करून जर 2 महिने 3 महिने तो भाडं भरू शकला नाही तर त्याचं निमित्त करून त्याला बाहेर काढण्यामध्ये येईल आणि ह्याच्या परिणामी मध्यमवर्गीय आणि कामगार ह्या मुंबई शहरामधून बाहेर फेकला जाईल, हे लक्षात घ्या. आणि आज जरी हा भाडे नियंत्रण कायदा हा 847 चौरस फुटाच्या निवासी सदनिकेबद्दल बोलत असला तरी जेव्हा एकदा फ्लड गेट ओपन होतात तेव्हा नंतर ते 500 फुटावरती येतील आणि शेवटी पुढे आमच्या लालबाग आणि परळ दादर सारख्या, प्रभादेवी सारख्या चाळींमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा त्या भाडेकरूची या आदर्श भाडे नियंत्रण कायद्याची कुऱ्हाड त्याच्यावरती कोसळेल. हे दूरगामी परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजे. पण ते म्हणतायत ना, ते स्वतःच आश्वस्त करतायत की आम्ही केंद्राचा कायदा स्वीकारणार नाही आहोत, आमचा कायदा आणि मी आमच्याकडे ओके आहे. विजय कुमारांचं म्हणतोय मी. आणि ओके. आता राजपुरोहितांचं जे म्हणणं हो. आहे त्याच्याबद्दल मी मगाशी म्हणालो की ही स्पष्ट भूमिका राजपुरोहितांसारख्यांनी घेतली पाहिजे. जर ते 30 वर्ष, 36 वर्ष आणि 40 वर्षाची भूमिका घेत आहेत, त्यांनी हे म्हटलं पाहिजे की ह्या घरमालकांनी पागडीच्या रूपाने लाखो रुपये, कोट्यवधी रुपये त्या याच्यामधून त्यांनी नफा कमवलेला आहे. त्यांना सुद्धा स्वस्तात जागा मिळाल्या. ब्लॅकमेल खूप स्वस्तात त्यांना जागा मिळाल्या. आपण बघितलं की गिरणी मालकांना स्वस्तात जागा मिळाल्या गिरण्या बांधून रोजगार देण्यासाठी. आज त्या गिरण्या बंद तर झाल्याच, रोजगार बुडालेच, परंतु गिरण्याच्या जमिनींवरती आजही ते गडगंज नफा कमवत आहेत आणि कामगार मात्र देशोधडीला लागलेत. तोच परिणाम इथे या भाड्या नियंत्रण कायद्यामुळे होणार आहे. चाळीचे पुनर्विकास होतील, गडगंज नफा, त्या चाळीच्या जमिनी फार स्वस्तात त्यांनी मिळवल्या होत्या. राजपुरोहित साहेब माझ्याशी सहमत होतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अत्यंत स्वस्तात मिळालेल्या जमिनीवरती त्यांनी घरं बांधली. त्या घरांच्या पागडीच्या किमती, मी स्वतः चाळीत राहत होतो राजपुरोहित साहेब, आणि मी जेव्हा माझी खोली विकली परळच्या नाक्यावरच्या चाळीत मी राहत होतो 10 बाय 12च्या, ती खोली विकली 3.5 लाखाला आणि 1.5 लाख रुपये मला त्या मालकाला द्यावे लागले. अशा प्रकारे जवळजवळ 60 ते 70% खोल्या त्या चाळीमधल्या विकल्या गेल्या आणि त्याच्यामधून लाखो रुपये त्यात मालकाला मिळाले. आज पुन्हा एकदा त्याला आणखीन पुन्हा जाता परत आणखीन त्याच्या तुंबड्या भरायच्या. हा उद्योग कशासाठी? असं म्हणा ना बाबा, आता भरपूर नफा कमवलात, आता जो राहील त्याचं घर, ही भूमिका हे राज्य सरकार घेईल आणि ही मागणी राजपुरोहितांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे. उगाच गोल गोल करण्यात अर्थ नाही. स्पष्ट भूमिका घ्या
आणि ती भाडेकरूंच्या हिताची घ्या, ह्या इथल्या स्थानिक भूमिपुत्र या मुंबई शहरामध्ये राहील याची खबरदारी घ्या. ठीक आहे, मला कल्पना आहे राज पुरोहितांना बोलायचंय, पण मगाशी राज पुरोहित तुम्हीच कुमारांच्या बाबतीत काही मुद्दे मांडले होते. आधी कुमारांना बोलू देऊयात. कुमारजी, तुमच्याबद्दल राज पुरोहित यांनी तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या मताबद्दल काही मुद्दे मांडले, त्याबद्दल बोला. ऐकले मी. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही भाडेकरूच्या कुठल्याही न्याय्य हक्कावर त्याचा जर पुढचा भाडे करार अस्तित्वात असेल तर त्याच्यावर कुठलीही गदा येणार नाही. अवाजवी भाडेवाढ जर झाली किंवा केली गेली तर त्याच्यासाठी ज्युडिशियल ऑफिसर ते ट्रायब्युनल तिथं नेमण्यात येणार आहे. परंतु सगळं काही विरोधातच जाणार आहे अशी भूमिका घेऊनच याच्याकडे बघितलं तर कधीच काही होणार नाही. मुंबई पुरता कदाचित हा भाग ते काही म्हणतात त्याच्यामध्ये काही अंश सत्य असेल, परंतु एकूण भारताचा विचार करता, महाराष्ट्राचा विचार करता या कायद्यामुळे नवीन घरं उपलब्ध होणार आहेत. सगळ्यांनाच विकत घरं घेता येणं शक्य नाही. त्या लोकांना रेंटने घरं उपलब्ध होतील त्यांच्यासाठी, आणि नवे जे घर मालक आहेत ते असे भाड्यासाठी घरं बांधतील आणि लोकांना घरं एकीकडे तुम्ही असं म्हणता की यांना घरं दिली पाहिजेत, भाडे करून राहिलं पाहिजे, त्यांचा हक्क आहे. दुसरीकडे इलिगल स्ट्रक्चरची त्याच कारणासाठी हे करता. याच्यामध्ये कुठेतरी भूमिका एक निश्चित घ्या. एकदा हकलाय तर एकदा हकलून मोकळे व्हा. ह्या भूमिका अशा संदिग्ध ठेवून जर वर्षावर 2 वर्ष ठेवल्या तर देशाची, कुठल्या राज्याची, कुठल्याही शहराची प्रगती होणार नाही. त्यासाठी कठोर भूमिका एकदा घ्यावी लागेल. आणि मला वाटतं राजकारण बाजूला ठेवून या सरकारने हा एक चांगला कायदा आणलेला आहे, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. ठीक आहे, मला या दोन्ही मुद्द्यांबद्दल, अजित सावंतांच्या आणि कुमारांच्या मुद्द्याला घेऊन मला पुरोहितांकडे जायचंय. त्यापूर्वी छोटासा ब्रेकच्या नंतर आपण पुन्हा चर्चेला भेटणारच आहोत. पण दरम्यान जर का तुम्हाला याबद्दल काही व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या @जयमहाराष्ट्रN या ट्विटर हँडलवरती जा. तिथे आपला प्रश्न आहे, नवा भाडे कायदा भाडेकरूंच्या मुळावर येईल का? व्यक्त व्हा यावर. छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा भेटतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.